अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज नाथ प्रश्न मंजुषा हा एक नवीन उपक्रम आजपासून आपण चालू करत आहोत. तर यामध्ये नाथ संप्रदायाबद्दल बहुतांशी लोकांना बेसिक माहिती सुद्धा नाही, जे सुरुवातीच्या टप्प्यात असते. तर आता आजपासून आपण काही 5 दिवस नवनाथांबद्दल जेवढी माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देता येईल तेवढी आपण देऊया. तर आजच्या या प्रश्न मंजुषेमध्ये आपल्यासोबत आहेत औदुंबर मठातील नाथ भक्त श्री मच्छिंद्रनाथ महाराज चौकटे. तर महाराज, आपलं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद. ओम नमो आदेश. नमो आदेश. तर नाथ संप्रदायाबद्दल आता आम्ही आज काही प्रश्न आपल्याला विचारणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला एक विचारायचा महाराज, की नवनाथ हे कोण होते? नवनाथ हे भगवान शिवशंकराचा एक अवतार सांगितलेला आहे शिवपुराणामध्ये, ऋषभदेव. तर त्या ऋषभदेवाच्या 100 पुत्रापैकी 9 नारायण जे आहेत ते 9 नारायण भगवान श्री महाविष्णूचे परमप्रिय भक्त आहेत आणि ते विष्णुमय झालेले आहेत. ते क्षीरसागरात राहतात. तर त्या 9 नारायणांचे भगवान नवनाथ हे अवतार आहेत. बर. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणते नाथ कोणत्या नारायणांचा अवतार होते, हे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. कवी नारायण मच्छिंद्रनाथ, बर. हरिनारायण गोरक्षनाथ, हो. करभंजन नारायण गहिनीनाथ, अंतरिक्ष नारायण जालिंदरनाथ, प्रबुद्ध नारायण कानिफनाथ, द्रोमिल नारायण भरतरीनाथ, चमस नारायण रेवण सिद्धनाथ, अभिहोत्र नारायण वटसिद्ध नागनाथ आणि पिप्पलायन नारायण हे चरपडीनाथ. असे 9 नारायणांनी नवनाथ म्हणून या सृष्टीत कलियुगामध्ये अवतार घेतले. बर, खूप छान. तर यानंतर माझा प्रश्न असा आहे महाराज, की नवनाथांनी या पृथ्वीतलावर अवतार घेण्याचं कारण काय होतं? बघा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्म अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. म्हणजे ज्या वेळेस या सृष्टीवर अधर्माचा पगडा वाढायला लागतो, तो त्यावेळेस हा परमात्मा या सृष्टीत अवतरित होतो. बरोबर. मग या कलियुगामध्ये भागवत धर्माची प्रसारणा करण्यासाठी आणि जो धर्म आहे तो निस्तेज झाला होता, त्या धर्माला तेजवान बनवण्यासाठी भगवान नवनारायणांनी नाथपंथाची स्थापना केली आणि ते नवनाथ म्हणून इथं अवतरित झाले. तर नाथांचा जन्म म्हणजे पंचनाथांचा जन्म कसा झाला हे थोडक्यात सांगा. जसं की मच्छिंद्रनाथांचा जन्म माशाच्या उदरातून झाला, तसं. या सर्व कथा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. बरं. सारांश रूपाने सांगायचं म्हटलं तर माशाच्या उदरामध्ये, मासुळीच्या उदरात मच्छिंद्रनाथांनी अवतार घेतला. गौरी उकरड्यामध्ये गुरुगोरक्षनाथांनी अवतार घेतला. यज्ञकुंडात जालिंदरनाथांनी घेतला. त्यानंतर मातीच्या पुतळ्यापासून गहिनीनाथ झाले. हत्तीच्या कानामध्येही काणिकनाथांनी अवतार घेतला. भिक्षापात्रात भरतरीनाथांनी अवतार घेतला. रेवातीरी वाळूच्या संमिश्रणातून रेवण सिद्धनाथांनी अवतार घेतला. वडाच्या ढोलीमध्ये पद्मिनी नागिनीच्या पोटी वटसिद्ध नागनाथांनी अवतार घेतला. आणि ब्रह्मतेजापासून ते तेज ब्रह्मदेवाने रगडलं आणि ते तेज हरा फुलांच्या माध्यमातून नदीमध्ये जाऊन मिसळलं आणि तिथं चरपटीनाथांनी अवतार घेतला. अशा प्रकारे 9 नारायणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेतला. नाथ संप्रदायाबद्दल आज श्री नाथ भक्त मच्छिंद्रनाथ महाराज यांनी खूप छान अशी माहिती दिली. तर उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा भाग या ठिकाणी घेऊ. तर धन्यवाद महाराज. ओम नमो आदेश. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.